अजून एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला. मंडळी, पाप तुम्ही किती लपून छपून करा, ते एक ना एक दिवस चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही. बरं, आत्तापर्यंत काही हापायलाच भोंदूबाबांना अशी फसवणूक झाली असं नाही. त्याच्यामागे अनेक हे महाराज भविष्यकार यांना त्या लोकांनी डोक्यावर बसवलं, डोक्यावर घेऊन नाचले, त्यांचं हे दुष्कृत्य समोर आलंच आहे. आणि बऱ्याचदा त्या लोकांना आता काही जेलमध्ये सडक पडलेत, काही हे. पण या गोष्टी अशा वारंवार होत असूनही काही लोक सावध होत नाही. बरं, हे मोठे मोठे जे स्वतःला साधू महंत जाणकार काय त्यांचे ते स्वतःला एक स्वयंघोषित लेबल लावतात, त्यांच्या आधी कोण जातं? हे पैशावाले लोक, राजकारणी लोक, 2 नंबर धंदेवाले, हेच जास्त त्यांच्या आहारी जातात. कारण ह्या बाबा लोकांच्या फिया सामान्य लोकांना परवडणाऱ्यासारख्या नसतात, म्हणून हेच लोक तिथं जातात. आणि मला एक म्हणायचं आहे की ह्या लोकांना हाव किती असावी हो, इतकं मिळतं, एवढं हे होते, तरी पण ते अजून मलाच पाहिजे, सगळ्यावर वचक माझाच पाहिजे, सगळे माझ्या शब्दाच्याच पुढे गेले नाही पाहिजे, सगळ्यांवर वचक बसवण्याच्या नादात आणि सगळ्यांना आपल्या कब्जात काय ठेवण्यासाठी हे लोक असे अघोरी बाबांचे आहारी जातात आणि उपाय करून घेतात. आणि नंतर काय होतं बघतोय जे आपण पूर्ण आयुष्य पुढचं त्यांचं जेवढं कमवलं तेवढं हे होऊनच जातं. आणि आता हे मोठे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व असल्यामुळं काय होतं, बऱ्याचशा गोष्टी दडपल्या जातात, नंतर काही गोष्टी नष्ट केल्या जातात. आता ह्या खरात बाबाचं काय होईल माहिती नाही, पण याचा छडापार शेवटपर्यंत जात नाही. आणि या बाबांना कायमस्वरूपीचं ताबडतोब काही त्यांच्यावर हे बसत नाही, शिक्षा होत नाही किंवा त्यांना संपवलं जात नाही. म्हणून अशा प्रवृत्ती वारंवार पुन्हा पुन्हा तयार होत राहतात. तर मला असं वाटतं की पहिला आहे ना, हा जो घाणेरडा विचार आहे, हा जिथून जन्म घेतो त्याच्या मुळाशी जाऊन तो तिथे ठार केला पाहिजे, तरच याच्या विकृत प्रवृत्ती जन्माला येणार पण नाही आणि त्या फोपवल्या जाणार नाही. यांना फोपवण्यासाठी यांना पाठबळ देणारे ते पण संपले पाहिजेत, संपवले पाहिजेत. विचार कधी संपतो? जेव्हा तो संपवला जातो, जिथून सुरू झाला तिथे जाऊन तो संपवला जातो, तेव्हा तो विचार पूर्ण संपतो आणि पुढे जरा लोकांसाठी प्रमाण कमी होतं. पण नाही, आता हा जरी बाबा थोड्या दिवस गाजेल, नंतर आपण पण विसरून जातो, नंतर दुसरा उद्या कुणीतरी जन्मास येईल. तर ही जी साखळी आहे ना, ही कायमस्वरूपी थांबली पाहिजे. आणि मला एक कळतच नाही, हे साधून बाबा नावं, पूर्वीचे साधू संत कुठं, नाचचे हे काय, हे स्वयंघोषित स्वतःला भगवे कपडे घालून आणि भस्म लावून आणि मिरवणारे साधू कुठं? आता कुंभमेळ्यात तर बघत होते काय ते साधू वेगवेगळ्या प्रकारचे, ते आघोरी काय, नागा काय, आमके काय, धमके काय, टमके काय. हे अशा गोष्टींना खतपाणी नाही घातलं पाहिजे. आपल्या भारत देशात ते खूपच विचित्र प्रकार आहे आणि याला सर्वसामान्यांपेक्षा पैशावाली जास्त बळी पडतात, हे मात्र निश्चित. खरात बाबाची फी केवढी जबर होती माहिती आहे? याच्या अगोदर मी खरात बाबाला म्हणजे त्याचं नाव ऐकून होते की नाशिकला असा एक बाबा आहे, कुठल्याही प्रश्नावर तो सोल्युशन देतो वगैरे. पण तेव्हाच मला प्रश्न पडायचे की बापरे, एवढी फी, म्हणजे याच्याकडे कोण जात असेल? आणि समस्या घेणारे त्यांच्या समस्या ह्या काय होत्या मी तुम्हाला सांगितलंच. आपल्याकडं अजून माल कसा येईल आणि आपल्या अंडर कशी राहतील सगळेजण, हा यासाठी केलेला तो प्रयत्न. म्हणजे या लोकसुद्धा बघा, हे त्याच्याकडे जाणारेसुद्धा, आता ज्या महिला शोषण झालं आहे त्यांचं, त्याही तेवढ्याच जबाबदार आहे, त्यांना घेऊन जाणारे तेवढीच जबाबदार आहे. एक तर तो तर आरोपी आहेच आहे, त्याचं तर काही ते भगवंतानं आणलंच आहे त्याचं सगळं चव्हाट्यावर, पण जे त्याच्याकडं गेले ते सुद्धा तेवढेच गुन्हेगार आहे, त्यांनासुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे असं मला वाटतं.